मेघालय राज्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे। मेघालयातील एका अवैध कोळसा खाणीत स्फोट झाल्यानं 18 जणांचा मृत्यू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय। या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मेघालयातील जयंतिया विल्स जिल्ह्यात कोळसा खाणीत हा स्फोट झाला। यात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला। अधिकृत माहितीनुसार मेघालयामधील जयंतिया विल्स अवैध कोळसा खाणीत झालेल्या या स्फोटामध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे। पोलीस महासंचालक आई नोगरंग यांनी माहिती दिली आहे। ही घटना थांगस्कू भागात घडली आहे। बचाव कार्य सध्या सुरू आहे। आमच्या हाती 16 मृतदेह लागले आहेत। स्फोट झाला तेव्हा खाणीत किती लोक उपस्थित होते या संदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पंतप्रधान कार्यालयानं नरेंद्र मोदी यांची पोस्ट देखील शेअर केली आहे। मेघालयमधील पूर्व जयंतिया हिल्समध्ये झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला। ही घटना ऐकून व्यथित झाल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये दिले जाणार आहेत, तर जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये दिले जाणार आहेत।